नमस्कार. आवाज महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत की पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत असताना सर्वसामान्यांना महागडं पेट्रोल गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घ्यावं लागतंय, डिझेल सातत्याने महागडं घ्यावं लागतंय. याचे परिणाम कुठेतरी महागाईमध्ये वाढ होण्यामध्ये दिसतोय का, महागाईचा दर कमी जास्त होताना दिसतोय का, आणि जे काही अतिरिक्त कर अधिभार या पेट्रोल डिझेलच्या किमतीवरती लावले जातात त्यामुळे याच्या किमती वाढत आहेत का. दुसऱ्या बाजूला जागतिक बाजारपेठेमध्ये क्रूड ऑइल, ज्याला कच्च्या तेलाच्या किमती आपण म्हणतो, या कच्च्या तेलाच्या किमती आज मितीला आजच्या दिवशी एका बॅरेल, जे कच्च्या तेलाचं मिळतं एक बॅरेल, त्याच्यावर प्रक्रिया करून आपल्याला या पेट्रोल पंपापर्यंत शुद्ध पेट्रोल किंवा डिझेल आपल्याला विक्रीला उपलब्ध होतं. अशा कच्च्या तेलाच्या एका बॅरेलची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये 55 ते 56 रुपये $1 अशी आहे. म्हणजे 56-55 प्रमाणे एक बॅरल जर आपल्याला मिळत असेल तर हे पूर्वी 2014 पूर्वी 120 प्रति बॅरल डॉलर प्रमाणे आपल्याला ते मिळायचं. तर त्याच्या किमतीच्या तफावतीमध्ये आत्ता आपल्याला इतकं महागडं पेट्रोल का विकत घ्यावं लागतंय. म्हणजे आजच्या घडीला देशातलं सगळ्यात महाग पेट्रोल कुठं असेल तर ते महाराष्ट्रातल्या परभणीमध्ये आहे. 94 रुपये लिटर पेट्रोल तिथे घ्यावं लागतं. तर याच मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची आहे की इतका सगळा खर्च वसूल करून, इतके सगळे अतिरिक्त पैसे अधिभारातून आणि टॅक्समधनं वसूल करून जनतेच्या पायाभूत सुविधांमध्ये काही फरक पडताना दिसतोय का, जनतेवरती जनतेच्या खिशातले पैसे काढून खर्च केले जात आहेत का, ते तुलनात्मक आपल्याला बघायचं आहे. की सर्वसामान्यांना एवढं महाग पेट्रोल का घ्यायचं. आपल्यासोबत आहेत विनायक आंबेकर, भाजपचे प्रवक्ते, अतुल लोंढे, काँग्रेसचे प्रवक्ते नागपूरहून, आणि अजय वाळिंबे, अर्थतज्ञ आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी झालेत. मला सुरुवात अतुल लोंढे तुमच्यापासून करायची आहे की 94 रुपये लिटर पेट्रोल आहे महाराष्ट्रामध्ये, परभणीत. मुंबईमध्ये 92 रुपये लिटर आहे. इतकं महाग पेट्रोल सर्वसामान्यांनी का विकत घ्यायचं. नाही, बरोबर आहे. सर्वसामान्यांनी इतकं महाग पेट्रोल का घ्यायचा हा तुमचा प्रश्न अगदी रास्ता आहे. आणि याचे दोन गिमिक्स आहेत. म्हणजे पेट्रोलच्या किमती वाढल्या तर डायरेक्ट तुम्हाला इम्पॅक्ट होतो, आणि डिझेलच्या किमती वाढल्या तर त्याचा इनडायरेक्ट म्हणजे अप्रत्यक्षपणे तुमच्यावर त्याचा बोजा पडतो. कारण की आजही 60% जास्त वाहतूक जी आहे ती डिझेलद्वारे, ट्रकद्वारे होत असते. त्यामुळे तो इनडायरेक्टली डिझेल पेट्रोलचा भार जो आहे तो सामान्य माणसावर पडत असतो. बरोबर. आता एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की जेव्हा $120 होता क्रूड ऑइल पर बॅरल, त्यावेळेस डिझेलचा रेट होता ₹3.56. 2014ची गोष्ट सांगतो जेव्हा सरकार दिलं. आणि पेट्रोल होता ₹9.48. आज इतक्या मोठ्या प्रमाणात कमी झालेले आहे रेट्स. मार्च 2019ला $66.74 पर बॅरल होतं. तो फेब्रुवारी 2020 मध्ये $54.36 पर बॅरल झाला, आणि मार्च 2020 मध्ये तो $36.36 पर बॅरल झाला. म्हणजे $30 या मागच्या 5-7 महिन्यामध्येच क्रूड ऑइलच्या प्राइसेस ज्या कमी झाल्या. एकदा तर निगेटिव्ह झालं होतं, कारण की निगेटिव्ह असं झालं होतं त्याच्या पेट्रोलच्या पाईपलाईन्स ज्या असतात एक्स्ट्रॅक्ट करणाऱ्या ऑइल वेल्समधनं, त्याच्या मेंटेनन्ससाठी तुम्हाला ते काढून ठेवता येत नाही, ऑइल काढावं लागतं, आणि कस्टमर नाही मिळाला की ते मायनसपर्यंत पण गेलेलं आपण पाहिलेलं आहे. इम्पोर्ट बिल जे आहे ते $144.3 बिलियन पासून 2013-14 मध्ये 102च्या खाली 66 वर पण गेला. बरोबर आहे. ही सगळी जर आकडेवारी आपण बघितली अतुल लोंढे, ही सगळी आकडेवारी आपण पाहिली तर हे पेट्रोल आपल्याला खरं तर स्वस्त मिळायला पाहिजे. म्हणजे त्या काळात मला सांगू द्या ना, शेवटला मुद्दा मांडू द्या मला, म्हणजे आपल्या लक्षात येईल काय आहे. शेवटला मुद्दा मला मांडू द्या, आपल्या लक्षात येईल. शेवटला मुद्दा हा आहे की मग आपल्याला एवढं महाग का भेटतं. तर आपल्याला एवढं महाग भेटण्याचं सर्वात मोठं जे कारण आहे ते कारण असं आहे की डिझेलवर ₹3.56 वरून ₹32.98 एक्साइज ड्युटी लागतो. पेट्रोलवर ₹9.48 पासून ₹31.83 टॅक्स लागतो. आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा 2014 नंतर सरकार आल्यानंतर यांनी व्हॅट वाढवला, नंतर दुष्काळाचा टॅक्स लावला होता, तो कधी कमी नाही केला. आज आमचं सरकारला 1 वर्षापासून आम्ही लावलेला नाहीये. परभणीत महाग भेटण्याचं कारण असं आहे की तिथल्या नगरपालिकेने कदाचित जास्तीचा टॅक्स लावलेला असावा. मी येतो त्या मुद्द्याकडे येतो. विनायक आंबेकर, इतकं येतो अतुल, येतो इतकं महाग पेट्रोल सर्वसामान्य जनतेने का घ्यायचं. जर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पेट्रोलच्या कच्च्या तेलाच्या किमती, म्हणजे एकूणच डिझेल पेट्रोलच्या कच्च्या तेलाच्या किमती कमी झालेल्या असतील तर आपण इतका टॅक्स भरून ते महागडं पेट्रोल घ्यायचं, पण त्या टॅक्समधनं वसूल केलेला पैसा हा सर्वसामान्यांच्या गरजांकरता म्हणून उपयोगात आणला गेलाय का. नक्कीच गेलेला आहे.
पहिलं एक तर मला सांगावंसं वाटतं की लोंढे साहेब विसरलेत बहुतेक की त्यांचा पक्ष आता सरकारमध्ये आहे आणि 2014 पासून नंतर आम्ही वाढवलं नाही असं जे ते म्हणतात, तर त्यांनी 1 जूनला महाराष्ट्राने त्यांचा जो सेस आहे, म्हणजे महाराष्ट्र सरकार 2 पद्धतीने त्या पेट्रोल डिझेलवरती टॅक्स वसूल करतं. एक आहे त्याच्यामधला व्हॅट आणि दुसरा आहे छुप्या मार्गाने घेतला जाणारा सेस. हा त्यांनी डिझेलवरचा सेस 2 रुपयांनी 1 जूनला वाढवला. माझ्या माहितीप्रमाणे 1 जूनला लोंढे ज्याचे भागीदार आहेत याच पक्षांचं सरकार इथे होतं, त्यामुळे आम्ही काहीच वाढवलं नाही, सगळं केंद्राने वाढवलं, अशा प्रकारची भूमिका बरोबर नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपण जो मांडताय की जर एवढा टॅक्स सरकार वसूल करतायत तर तो जनतेच्या कल्याणासाठी वापरला गेला पाहिजे. तर मी अगदी आपल्याला नम्रपणाने सांगू इच्छितो की जे सर्व गरीब कल्याण अभियान या कोरोना काळामध्ये राबवण्यात आलं आणि ज्याच्यामधून डायरेक्ट पैसे ट्रान्सफर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती खर्च करण्यात आला, त्यासाठी हा टॅक्स वापरण्यात आला. त्यामुळे केंद्र सरकारने तरी निश्चितच हा जो वसूल केलेला सर्व टॅक्स आहे तो टॅक्स हा जनतेच्या कल्याणासाठी वापरला. त्याची मी जर लिस्ट वाचायला लागलो तर त्याच्यामध्ये महिलांच्या जनधन खातेधारकांना 2014 मध्ये आंबेडकर साहेब, एक मिनिट, आंबेडकर साहेब. 2015-16 मध्येच पडला. विनायक आंबेडकरजी, एक आणि मिनिट. प्रत्येक वर्षी वाढवत यांनी $20 लाख सामान्य माणसाच्या खिशातनं काढले आणि आता या कोरोनाच्या काळामध्ये लोकांच्या हातामध्ये पैसे जगभराने दिले, पण ह्यांनी काही पैसे दिले नाही. यांनी जे आहे ते हे सगळं खोटं बोलत आहेत. 100 करोड रेल्वेला दिले नाही यांनी मजुरांना घरी पोहोचवण्यासाठी, पण रेल्वेकडनं 151 करोड पीएम केअर्स मध्ये घेतले. त्या पीएम केअर्स मध्ये ज्याच्या फेक अकाउंटची प्रमोशन यांचे नेते करतात. म्हणजे 1000% पेक्षा जास्त टॅक्स जो आहे एक्साईज हा डिझेलवर लावला. 820% एवढा टॅक्स यांनी पेट्रोलवर लावला. हे मुळातच खोटे मी सांगतो तुम्हाला, समोरचा सांगतो माणूस यांनी खोटंच काय प्रॉमिस केलं बोलतो. होतं, असं 35 रुपयांनी त्यांचं मला- मला दोघांनाही- बाबांनी सांगितलं होतं परंतु नरेंद्र लोंढे मोदी को साहेब जोरात अगर बोललं 35 म्हणजे रुपये समोरचं पेट्रोल खोटे चाहिए आहे. तो असं जे काय नरेंद्र तुमचं मोदी की म्हणणं सरकार आहे, लाईये. ते त्यावेळेस पूर्ण खोटं $120 आहे. असताना बोलले होते आणि ते. उगीच यांच्या आकडेवारी हिशोबाने देऊन $23 तुम्ही पर्यंत असाल खाली प्राध्यापक आलेले म्हणून होते. आकडेवारी देऊन तरी पण यांनी दुसऱ्याला तसं काही खोटं ठरवता केलेलं येत नाहीये. नाही. यांनी PM टॅक्सवर टॅक्स किसानला ठोकलेला आहे. 17,000 कोटी टॅक्सवर रुपये टॅक्स 25 ठोकलेला आहे. डिसेंबरला आणि यांच्या शेतकऱ्यांच्या सरकारने खात्यामध्ये महाराष्ट्रामध्ये गेले का नाही 19.1% हे तुम्ही स्वतः व्हेरीफाय दिलेला करून होता. घ्या. आंबेडकरजी, स्टुडिओमध्ये बसून त्यामुळे दुसऱ्याला खोटं जनतेला मूर्ख ठरवणं समजून योग्य बोलू नका असतं. तुम्ही. अतुल आणि लोंढे, एक या मिनिट. शेतकऱ्यांच्या 35 रुपये खात्यामध्ये अतुल लोंढे, एक मिनिट ऐकून घ्या. गेलेले आहेत. अतुल लोंढे, एक मिनिट ऐकून घ्या. आंबेडकर काय म्हणतात ऐकून घ्या. निर्माच्या 3 महिला कुठे गेल्या? हेमा मालिनी, त्याच्यानंतर स्मृती इराणी, कुठे गेले हे लोक? आता का गळ्यामध्ये घालून फिरत नाही? हा 800 रुपयाच्या डिबेटचा जवळपास सुद्धा गॅस अतिशय दिलेला आहे. चुकीचा नाही. एक मिनिट. चीट करता. ते एवढा अतुल मोठा लोंढे आपण कोण खासदार कुठे गेल्याची चर्चा नंतर करूया कधीतरी एका वेगळ्या विषयावर. अजय वाळिंबे, ज्या प्रकारचे टॅक्सेस, त्या मांडाव्या. आंबेडकरजी मी येतो एक मिनिट. ज्या प्रकारचे टॅक्सेस आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवरती लावले जात आहेत, याचा जर विचार केला तर साधारणतः 250 ते 300 पट अधिक टॅक्सच्या रूपाने पैसे आपण भरताना दिसतं याच्यामध्ये. जर टॅक्सेसच्या रूपाने 1 लिटर पेट्रोलचा विचार 92 रुपयाचा आपण केला तर माहिती अशी हातात येते की 60 ते 70 रुपये आपण फक्त टॅक्समध्ये भरतो एका लिटर मागे, आणि उरलेला पैसा हा त्या इंधनाच्या लिटरचा पैसा आहे असं आपण समजलं तर हे योग्य आहे का? राजेंद्र, मुख्य म्हणजे काय माहितीये का, आपल्याला राजकारणात काही पडायचं नाहीये. बरोबर. आपण कुठलंही राज्य जर आलं, म्हणजे कुणाचंही सरकार आलं, तरी आता परिस्थिती अशी आहे की आपल्या तिजोरीतला जो परिस्थिती आपल्या सरकारच्या तिजोरीची, कुठलंही स्टेट गव्हर्नमेंट असेल, सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, त्यांना हे टॅक्सेस घ्यावेच लागणार. कारण आता जसं आता लोंढे सरांनी सांगितलं की कसं टॅक्स स्ट्रक्चर आहे, तर मी जस्ट लिहित होतो 27 रुपये 75 पैशाला आपण पेट्रोल घेतो, त्यात 32 रुपये 98 पैसे सेंट्रल गव्हर्नमेंटचा एक्साईज आहे, 3.67 रुपये कमिशन आहे आणि 16.75 पैसे स्टेट गव्हर्नमेंट घेतं. म्हणजे या प्रत्येकाचे टॅक्सेस आहेतच, स्टेट गव्हर्नमेंट असेल, सेंट्रल गव्हर्नमेंट असेल. आता ह्या प्राइसेस वाढायचं किंवा एवढं वर जायचं कारण काय? तर मुळात मला असं वाटतं की या नवीन सरकारने काय केलं पाहिजे, आधीच्या सरकारनी सुद्धा जेव्हा भाव वाढतच होते, पण तेव्हा जसं आता मगाशी त्यांचं चाललं होतं राजकारणामध्ये, पण हा म्हणजे जो पेट्रोलचे जे रेट वाढतायत याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटनी जी स्ट्रॅटेजी आता गेले 3 वर्ष जी केलेली आहे की सरकार की ज्या सामान्य जनतेला याचं बेनिफिट द्यायचं नाही आणि त्याच्याऐवजी हा सगळा पैसा तिजोरीत घ्यायचा आणि तो दुसरीकडे वापरायचा.
मग याच्यामध्ये आपले जे रेव्हेन्यू लॉसेस होतात ते कमी होऊ शकतात. आता उदाहरणार्थ कोविडमध्ये मी डायरेक्ट बेनिफिटमध्ये वगैरे जाणार नाही, कारण डायरेक्ट बेनिफिट आपण अतिशय कमी दिलेलं आहे, फारच पण कमी आहे. म्हणजे आपण तुलनाच करू शकत नाही इतर इतर अगदी देशांच्या. खरं. मला याला जोडून फक्त अजय एक प्रश्न विचारायचा आहे, याला जोडूनच एक प्रश्न विचारायचा आहे की या प्रकारचे सगळे टॅक्सेस अधिभार बाकीच्या गोष्टीतले वाढवून पेट्रोल डिझेलवरचे सरकार चालू खात्यावरची आणि वित्तीय तूट हे दोन्ही भरून काढण्याचा प्रयत्न करतंय. त्या भरून काढायच्या आणि सर्वसामान्यांच्या गरजांसाठी लागणारा पैसा मात्र पुरवायचा नाही, ही कुठतरी खेळी दिसते सरकारची. नाही, असं नाही. कारण काय माहितीये का, याला दुसरा पर्यायच नाहीये. करंट डेफिसिट भरायला आता हा एकमेव पर्याय एकमेव जास्तीत, कारण एकतर आणि शिवाय राज्य सरकारना सुद्धा, कारण ती सूट जर तुम्ही पाहिलीत तर दारू आणि पेट्रोल हे सगळ्या स्टेट गव्हर्नमेंटना ते त्यांचा टॅक्स, कारण ते जीएसटीच्या अंडर नाहीये. हो, त्यामुळे प्रत्येक स्टेटमध्ये तुम्हाला पेट्रोलचा रेटही वेगळा दिसतो. इव्हन प्रत्येक राज्यामध्ये, म्हणजे परभणी असेल किंवा कोल्हापूर असेल, प्रत्येक छोट्या छोट्या आपल्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पेट्रोलचा रेट, पेट्रोल डिझेलचा रेट वेगळा दिसतो, कारण तिथे पुणे म्युन्सिपल सेस किंवा काही त्या दृष्टीनं प्रत्येक जण आपापली तिजोरी भरते. पण मला असं वाटतं की आत्ताची परिस्थितीच अशी आहे राजेंद्र, एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जगात सर्वात जास्त टॅक्स फक्त भारतात आहे पेट्रोलवर. हाच तर मुद्दा आहे. आंबेकर साहेब उत्तर द्या की इतका मोठा टॅक्स वसूल करून आपण जनतेच्या पदरामध्ये काहीच देत नाही आहोत, फक्त सरकारी तिजोरी भरण्याचं काम चालू आहे. पण त्याची गरज आहे असं मला वाटतं आत्ताची परिस्थिती. नाही, हरकत नाही. आंबेकर साहेब, सरकारी तिजोरी ही जनतेच्या कल्याणासाठीच वापरली जाते आणि बेसिकली जी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं मोदी सरकारने गेल्या 6 वर्षामध्ये केलेली आहेत त्याच्यासाठी पैसा आला कुठून? पैसा हा त्याच्यामधूनच आला. सर्व रस्त्यांची पूर्ण कामं त्यांनी केली, सर्व जिल्ह्यांना राष्ट्रीय महामार्गाची कनेक्ट करण्याचं काम केलं, प्रधानमंत्री सडक योजनेमध्ये काम केलेलं आहे. अशा प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील. त्याच्यानंतर त्यांनी PM किसान सारखी योजना आणली ज्याच्यामध्ये डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसा जातो. त्याच्यानंतर उज्ज्वला सारखी योजना आणली ज्याच्यामध्ये महिलांच्या घरामध्ये गॅस पोहोचवला जातो. एक साधा प्रश्न विचारू आंबेकर साहेब. अनेक अशा योजना गरिबांच्या कल्याणकारी आंबेकर PM साहेब, आवास आहे, अनेक योजना आहेत. एक कल्याणकारी ज्याच्यासाठी योजनेचा पैसा प्रश्न हा विचारू का? फक्त या प्रकारच्या कर एक रचनेमधूनच येणार आहे. प्रश्न विचारतो. नाही, नाही, इतकं नाही, इतकं मला नाही. एकच, राजेंद्र सॉरी, येतो एकच अजय मी येतो आंबेडकर म्हणाले ना, त्याच्यात एकच मुद्दा मला सांगायचा आहे. हा, की ते इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये तुम्ही रस्त्याचं सांगताय ना आंबेडकर साहेब, याच्यामध्ये आपण प्रत्येक ठिकाणी बीओटी हा प्रकार घेतलेला आहे. म्हणजे तुम्ही टोल घेताच, प्लस आपण इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड्स आणि इन्फ्रास्ट्रक्चरसाठी मोठी प्रोव्हिजन केलेली आहे. करेक्ट. त्यामुळे Bonds. इन्फ्रास्ट्रक्चरसाठी गव्हर्नमेंट हॅज रेस्ड इनफ ऑफ मनी, आणि शिवाय तुम्ही टोल घेताय. त्यामुळे मला असं वाटत नाही की तो पैसा इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये जातो. हा, तुम्ही सर. हा, तर ब्रेक घेण्यापूर्वी आंबेकर साहेब तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. इतके PM सगळे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट तुम्ही सांगितले, उज्ज्वला गॅस सांगितलं, ठीक आहे. प्रधानमंत्री ऐका ना, सडक येतो. योजनेला कुठलाही टोल घेतला जात नाही. मी त्यांच्या माहितीसाठी सांगतो. नाही, टोल कुठे कुठे चालू आहे? प्रधानमंत्री सडक योजनेला कुठलाही टोल घेतला जात नाही. अहो, प्रधानमंत्री सडक त्यामुळे योजना हे त्यांची माहिती चुकीची आहे. तुम्ही सुधारता प्रधानमंत्री थोडीशी. सडक ऐका, प्रधानमंत्री सडक योजना 2 गावखेड्यांना जोडलेली जाते, तिथं कुठे टोल लावणार तुम्ही? अजय वाळिंबेंचा मुद्दा हायवेचा होता. आता दुसरा मुद्दा, इतके सगळे प्रोजेक्ट जर उभे केलेले असतील, पैसा खर्च केला असेल, सरकार करतं. एवढा पैसा जर या टॅक्सेस मधनं वसूल होत असेल तर 9 महिन्याच्या कोरोना काळामध्ये आरोग्य राजेंद्र, व्यवस्था मला आपली तुमचं उघड्यावर आली, सांगायचं यंत्रणा उघड्यावर आली की आपण किती त्याच्यामध्ये दुबळे आहोत हे सिद्ध झालं. आणि बजेटमध्ये आपण मात्र कुठेच आरोग्य व्यवस्थेवरती खर्च करायला जात नाही. जिथे पाणी मुरेल तिथे पैसा लावायला जातो. हे कधी थांबणार आहे आपल्याकडं? हा पैसा जनतेच्या कामासाठी कधी येणार आहे? कोविड वॅक्सिनचा पहिला हप्ता जो आहे, कोविड वॅक्सिनची फेज 1, वॅक्सिनवरती बोलत नाही, आरोग्य यंत्रणेवरती झालेल्या खर्चाबद्दल बोलतोय मी. आरोग्य वर्कर्स जे आहेत, हेल्थ वर्कर, त्यांना पूर्ण मोफत त्यांना लस दिली जाणार आहे. त्याचा सर्व खर्च केंद्र सरकार करणार आहे. अतुल लोंढे ब्रेक घ्यायचं. हे इतकं तकलादू यांचा प्रतिवाद आहे. आज देशामध्ये मलेरियाचा सर्वात मोठा कार्यक्रम, जगातला सर्वात मोठा कार्यक्रम 1957 साली झाला. आपण ह्याच्या विरुद्ध लस दिलेली आहे, देवीच्या विरुद्ध लस दिलेली आहे. कोणत्याही पॅन्डेमिकसाठी आजपर्यंत आपल्या सरकारने पैसे घेतले नाही हे काही सांगतात. हे म्हणजे यांना काही वाटत पण नाही.
यांनी सांगितलं आम्ही आरोग्याचं बजेट यांनी 4.17 वरून 3.41 पर्यंत खाली आणलेलं आहे 2019 मध्ये. यांनी नोटबंदी केली आणि चुकीच्या पद्धतीने जीएसटी लावल्यानंतर आपली इकॉनॉमी ड्रेल झालेली होती आणि जे फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी आणि बजेटरी मॅनेजमेंट आहे त्याचे सगळे जे पॅरामीटर्स होते ते गेले होते. फिस्कल डेफिसिट सुद्धा यांना पेट्रोलवर आणि डिझेलवर एवढे टॅक्स लावल्यानंतर आले नव्हते. अहो $120 जेव्हा होतं तेव्हा ₹3.56 आणि ₹9.48 टॅक्स होता, एक्साईज होती. म्हणजे एवढा महाग असताना त्यावेळेस सबसिडाईज करून लोकांवरचा भार कमी केला जात होता आणि आपण पेट्रोल आणि डिझेल मार्केट रेटशी मॅच केल्यानंतर यांनी ते डायनामिक्स पण आणलेले होते. त्याच्यानंतर तुम्ही लोकांवर जेव्हा वाढते पैसे क्रूड ऑइल जेव्हा महाग होतं तेव्हा त्याचा बोजा तुम्ही लोकांवर टाकता, पण जेव्हा स्वस्त होते तेव्हा लोकांना त्याचा रिलीफ दिला पाहिजे असं आपण तंत्र स्वीकारलं असताना सुद्धा हे अशा पद्धतीने यांचं जे काम आहे ते चालू आहे. दिवसेंदिवस इन्कम टॅक्स आणि कॉर्पोरेट टॅक्स हा मेजर एल आहे, तो पण गेल्या फॉलो 6 महिन्यामध्ये लोक सगळ्या पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस विकत आहेत. 8 दिवस असे अनेक गेलेले रिलायन्सला तुम्ही डिझेलचा सप्लाय जो होता तो इंडियन कॉर्पोरेशनकडे होता, तो डिझेलचा सप्लाय तुम्ही रिलायन्सला दिला. आता कसा आहे, तुम्ही हा विषय नाही आहे आपला, नाहीतर मी सांगतो ना कसं आपल्या मित्रांना फायदा करून सरकारचं आणि सामान्य जनतेचं नुकसान कसं होतं. आपण सर्वसामान्यांचा विचार करू. काय झालंय की नाही ऐका, अतुल लोंढे ऐका LIC विकण्याची गरज काय आहे? किसान सन्मान योजना सांगता तुम्ही, इन्शुरन्स कंपनीच्या 24,000 कोटीचा फायदा हा कंपनीला झाला, शेतकऱ्याला फायदा झालेला नाही. प्रीमियम किती घेतला तुम्ही? 90,000 कोटीच्या वरती प्रीमियम घेतला आजपर्यंत. त्यामुळे तुम्ही आकडे जर सांगाल तर बजेटचे आकडे जे आहे, युनियन बजेट आणि बिझनेस मॅनेजमेंट जे आहे, बजेट मॅनेजमेंट हे सगळं फेल झालेलं आहे. हा खरा तर तेलाच्या विषयामध्ये असा भडका उडणं साहजिक आहे. अतुल लोंढे, आंबेकर, एक मिनिट ब्रेक घ्यायचा, मला ब्रेक घ्यायचा आहे. हा तेलाचा विषय चाललाय त्यामुळे जास्त भडका उडू देऊ नका. अतुल लोंढे ऐका ना, पेट्रोल डिझेलचा विषय चाललाय, जास्त शब्दांचा भडका उडू देऊ नका. पेट्रोल डिझेलचा विषय चाललाय, पेट्रोल डिझेलचा विषय चाललाय. अतुल लोंढे ऐका, पेट्रोल डिझेलचा विषय चाललाय, मित्रांच्या नावावरती पेट्रोल टाकून उगाच भडका उडवू नका. आपल्याला सर्वसामान्यांचा विचार करायचा आहे, अतुल लोंढे, सर्वसामान्यांचा विचार करायचा आहे. ही चर्चा मला अशी सुरू ठेवायची आहे. ब्रेक घेऊ, ब्रेक नंतर परत येऊ. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत तुमचं आवाज महाराष्ट्राचा मध्ये. आपण चर्चा करतोय की सर्वसामान्यांनी इतकं महागडं पेट्रोल डिझेल विकत का घ्यायचं. अजय वाळिंबे, जे मुद्दे सगळे मगाचपासून चर्चेमध्ये येत आहेत आपल्या, की इतका सगळा सेस लावला जातोय, कर घेतला जातोय, पण सर्वसामान्यांच्या दृष्टीने तो अंमलात आणला जातो का, म्हणजे खर्चाच्या दृष्टीने, त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने. महागाई तर एका बाजूला वाढणार, डिझेल वाढल्यामुळं, ट्रान्सपोर्टेशन वाढल्यामुळं महागाई 100% वाढणार आहे. पण हा एक्स्ट्रा पैसा आल्यानंतर सरकार फक्त आपली एक बाजू भरून काढायचा प्रयत्न करते आहे, पण जी बाजू भरल्यानंतर आमच्या ह्या प्रश्नांना वाट मोकळी करून द्या म्हणून जनता पैसे मागते, तेच जनतेचे पैसे दिले जात आहेत का? कसं आहे की याच्यामध्ये ना, मी जसं सांगितलं की खरं सरळ गणित आहे. या गणितामध्ये हे जशी बॅलन्स शीट असते त्याप्रमाणे जिथे मला लॉस भरून काढण्याकरता, म्हणजे राजेंद्र तुम्ही सांगितलं ते अगदी बरोबर आहे की माझा लॉस भरून काढण्याकरता कुठेतरी मला ही तूट भरून काढायची आहे, म्हणून मी पेट्रोल आणि डिझेलवरचा इव्हन दो जगातल्या किमती कमी होत असताना मी माझा एक्साईज वाढवला, सो दॅट माझ्या बॅलन्स शीटमध्ये थोडा रेव्हेन्यू लॉस कमी झाला. आणि याच्यामध्ये हे जे करताना ना, खरं 2 महत्वाच्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. ही एक प्रकारची तारेवरची कसरत आहे की एकीकडे तुम्ही रेव्हेन्यू लॉस भरून काढताय कारण मला माझी इकॉनॉमी इम्प्रूव्ह करायची आहे, पण त्याच वेळी एक इन्फ्लेशनचा धोका जो आहे ना तो लक्षात घ्यायला पाहिजे. कारण जसं मगाशी लोंढे म्हणाले की डिझेल वाढायला लागला की पब्लिक ट्रान्सपोर्ट हा सर्वात जास्त महाग व्हायला लागतो. त्यामुळे तुमच्या भाज्या किंवा जे काही आपली जी इकॉनॉमी चालते त्यात पब्लिक ट्रान्सपोर्टचा मोठा रोल आहे. आणि जेव्हा डिझेलच्या किमती वाढतात तेव्हा अप्रत्यक्षरित्या भाववाढ व्हायला. आणि दुसरं महत्वाचं सेक्टर म्हणजे आता ऑटो सेक्टर, जो ऑलरेडी आता इतका बिटन सेक्टर आहे, म्हणजे आता खूप कठीण अवस्थेतून जातोय. डिझेल आणि पेट्रोलच्या प्राइसेस वाढल्यामुळे त्यांच्या डिमांडवर सुद्धा इम्पॅक्ट होणार आहे. बरोबर. त्यामुळे मला की सरकारने कुठेतरी याचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे की एकीकडे माझं ठीक आहे की मी बॅलन्स शीट मॅनेजमेंट करतोय, पण त्याच वेळी आपल्या इकॉनॉमीवर असे विपरीत परिणाम होत नाही ना, हे सर्वात महत्वाचं आहे. आता मी येतो दुसऱ्या मुद्द्याकडे की हे पैसे खरोखर कुठे वापरले जात आहेत किंवा ह्याचा वापर विनियोग व्यवस्थित होतो आहे की नाही. तर ते खरं म्हणजे आपल्याला इट इज लाईक अ लिफ्टिंग ऑफ कॉर्पोरेट वेल. आपल्याला अजून खरोखर बघायला पाहिजे की याचा विनियोग कसा होतोय. अशा अनेक गोष्टी आहेत राजेंद्र की जे सेस गोळा केला जातो किंवा टोल गोळा केला जातो, अनेक टॅक्सेस आहेत, जीएसटी आहे, ह्या सगळ्याचा विनियोग कसा केला जातो.
तर डेफिनेटली मला असं म्हणजे आय एम शुअर अबाउट इट की ह्याचा सुद्धा जेव्हा हे पैसे गोळा केले जातात पेट्रोल आणि डिझेल करातून, याचा सुद्धा विनियोग कुठल्या तरी ठोस कार्यक्रमाकरताच होत असणार. आणि अर्थात म्हणजे फायनली इट इज फॉर म्हणजे रेव्हेन्यू लॉस भरून काढण्याकरता किंवा करंट डेफिसिट भरून काढण्याकरताच होतो. अगदी खरं आहे. महत्वाचा उद्देश तोच असतो. अतुल लोंढे. हो. नाही नाही, एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात घ्या की सेस जो लावला जातो तो सेस अनडिव्हिजिबल आहे. तो डिवाइड होत नाही केंद्र आणि राज्यामध्ये फायनान्स कमिशनच्या प्रमाणे. तो संपूर्णतः जो आहे तो सुद्धा केंद्र सरकारकडे जातो. तर ही एक नवीन कृती जी आहे ही केंद्र सरकारने काढलेली आहे आणि त्याचा ट्यून जो आहे तो 1,28,000 कोटीपेक्षा जास्त कलेक्शन जे आहे ते दिसत आहे. फिस्कल डेफिसिट आपण कमी होताना दिसत नाही आहे आणि यावेळेस तर आपण स्वतः मान्य करतो की कोविडमध्ये फिस्कल डेफिसिट तुम्ही वाढवायला पाहिजे नव्हतं. आम्ही 20% पर्यंत जा म्हणत होतो बजेटच्या. 20 लाख करोड जे आहे ते लोकांच्या खिशात टाका. आम्ही इतकं विरोधी पक्षाचं कॉपरेशन जे आहे ते सरकारला होतं पण सरकारला त्याच्याकडे लक्ष द्यायचं नव्हतं. आता तुम्हाला मी अजून एक गंमत सांगतो याच्यामध्ये की रुपया जो आहे तो डॉलरच्या अगेन्स्ट 5.5% घसरलेला आहे. तो 75 रुपया 12 पैसेपर्यंत गेला. आता तो 72-73 पर्यंत आहे. तो खड्ड्यातच गेलेला आहे. त्याच्यामुळे आणि ऑइल इम्पोर्ट जे आहे ते फार कमी झालं. म्हणजे बिल जे आहे ते 78% कमी झालं. म्हणजे 7,20,000 करोडनी कमी झालेला आहे. इतका लिव्हरेज होता. त्याच्यानंतर सुद्धा रिझर्व्ह बँकेचा जो कंटिंजन्सी फंड होता जो आपण 62च्या युद्धात पण नाही, 65च्या नाही, 71च्या नाही किंवा 91च्या आपण डीप मध्ये गेलेलो होतो. 3 दिवसाच्या वरती आपण इम्पोर्ट नव्हतो करू शकत. एवढी कमी कॅपॅसिटी असताना आपण त्या रिझर्व्ह फंडला हात लावला नव्हता. त्या फंडला सुद्धा हात लावलेला आहे. म्हणलं ते नाही आहे. भगवती सोडून गेले, तुम्हाला अरविंद सुब्रमण्यम सोडून गेले, विरल आचार्य सोडून गेले, उर्जित पटेल सोडून गेले. ही जी मंडळी होती म्हणजे अरविंद सुब्रमण्यमचा 2016चा यांचा इकॉनॉमिक सर्व्हे उचलून बघा राजेंद्र. इतका चांगला इकॉनॉमिक सर्व्हे आहे. म्हणजे स्क्यूड मेल फिमेल रेशो जो आहे तो सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये बिलकुल कन्सिडर करायला लावलेला होतं. बरोबर आहे. होतं की हम करे सो कायदा एका माणसाच्या अधिनायक वादासाठी या देशाची अर्थव्यवस्था या देशाची सगळी सामाजिक व्यवस्था खड्ड्यात घालण्याचं काम जे आहे ते फार मोठ्या प्रमाणावर केलं. एक गोष्ट फक्त शेवटला मुद्दा वेळ संपला. वेळ संपला. रिझर्व्ह फंडला हात लावल्यामुळे तुमची जी एक्सटर्नल कमर्शियल बॉरोइंग जे आपण आपल्या बाकीच्या प्रायव्हेट कंपनीजना बाहेर मिळत असते ती तुम्ही बोला ना आंबेडकर साहेब. लेक्चर नाही. मगाची यादी तुम्ही वाचून दाखवली. त्यामुळे असं आपल्याकडे वेळ नाही मिळाला म्हणून दुसऱ्याला लेक्चर देतो हे बोला ना. तुम्ही बोला ना. करून काही बोलतायत विषयांतर नाहीये ते विषयावरतीच आहेत. आता विषयांतर करायचा प्रयत्न तुम्ही करू नका. तुम्ही मुद्द्यावर बोला. मुद्द्यावर बोला तुम्ही. फक्त तुम्ही विषयांतर करू नका. वेळ संपत आलाय माझा. बोला. मी मुद्द्यावर अगदी व्यवस्थित बोलतो. हे जे सांगतायत की कुठलीही झालेली डेव्हलपमेंट ही त्यांना दिसत नाही, हा त्यांचा जो मोदींच्या वरती असलेला राग आहे तो बोलतो. लोकांना डेव्हलपमेंट दिसते म्हणूनच वेगवेगळ्या राज्यांमध्ये ज्या वेळेला मोदींना पाठिंबा मिळतो आणि मोदींची लोकप्रियता वाढते त्याचा आता बोलू नका मध्ये लोंढे साहेब तुमचं झालं बोलून. तर मोदींना जो पाठिंबा मिळतो आणि मोदींची जी वाढती लोकप्रियता आहे ते लोक काही सगळे अतुल लोंढ्यांसारखे आंधळे नाहीयेत. ते लोक जागृत आहेत. त्यांना बेनिफिट मिळाले म्हणूनच त्या लोकांनी मोदींना पाठिंबा दिलेला आहे. जी प्रत्येक मोदींची योजना आहे ती गरिबांसाठी आहे आणि त्या गरिबांना त्याचा फायदा मिळाला म्हणून गरिबांनी मोदींना उचलून धरलेलं आहे. आपण पाहिलं बिहारमधल्या मतदानामध्ये पुरुषांच्या टक्केवारीपेक्षा मतदानाची महिलांची टक्केवारी जास्त आहे. कारण मोदींनी महिलांची एवढी सुंदर काळजी घेतलेली आहे की ज्याच्यामध्ये त्यांना गॅस पुरवणं प्रत्येक गोष्ट प्रधानमंत्री आवास योजनेमधलं घर महिलांच्या नावाने करणं अशा सगळ्या गोष्टी त्यांनी महिलांना ठीक आहे. माझा वेळ संपलाय. वेळ संपलाय. धन्यवाद आंबेडकर साहेब, अतुल लोंढे, अजय वाळिंबे, तुमच्या तिघांचे आभार. तुम्ही चर्चेत आलात. माझा वेळ संपलाय. जनतेला आता लक्षात आलं असेल की पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्यानंतर हा राजकारणाचा भडका कसा उडतो. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या. मतं आपण देताना विचार करून दिला की चूक केली. आपल्याच खिशातला पैसा काढला जातोय. आपल्यासाठी किती वापरला जाणार आहे हा जाब तुम्हाला तुमच्या मतातनं विचारायला लागतो. त्यावेळेला आपण विचार करायचा असतो की ह्या पेट्रोल डिझेलचे वाढते दर अंगावर घ्यायचे की त्याच वेळेला विचार करून मत द्यायचं. इथंच सांगतो. नमस्कार.